प्राचार्य बी.डी. कुंभार लिखित आभाळ फुले या कथासंग्रहातील कथांचे अभिवाचन. आजची कथा लाडी. बाबजी, थांब तिथंच, घरात यायचं नाही. झडग्या, परत का आलास? मेला असतास तर चालला असता आमासनी. मार खाऊन परत का आलास? नल्ल्या का मारून तरी याचं, नाहीतर मरून तरी जायचं, असं कितीदा तरी सांगितलंय ना तुला. मग का परत आलास? जा, जीव दे जाताळ्या, मी तुला घरात घेणार नाही. घराच्या उंबरट्यावर रस्ता अडवून उभारलेली लाडी कडाडली. तिनं बाबजीला रस्त्यात ढकलून दिला. बाबजी रक्तानं भिजलेला होता. त्याच्या हातातील नेहमीची चकाकणारी वीतभर लांबीची धारदार कुऱ्हाड त्याच्या खांद्यावर होती. कुऱ्हाडीच्या दांड्याला त्यानं पाण्याची पाईप गुंडाळलेली होती. धडपडत भेलकांडत कसा बसा तो घराच्या दारात आला होता. तरणा बाण, पिळदार शरीराचा, आखीव रेखीव मजबूत बांध्याचा. देखना बाबजी आज दारू प्यायल्यासारखा लडबडत होता. अस्पष्ट अडखळत बोलत होता. त्यानं लाडीला कसं बसं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला गावातल्या चौकात त्याच्या भाऊबंधांनी घेरला होता. हरवळीच्या शेतात पाणी पाजून तो संध्याकाळी घरी परतला होता. त्यानं पाण्याची रबरी पाईप गुंडाळून त्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून कुऱ्हाड खांद्यावर घेतली होती. झुंजूमुंजू झालेलं होतं. गावातील बाया बापडी दिवसभर शेतात राबून घरी परतत होती. धुळीनं चिखलानं बरबटलेली शरीर तशीच होती. शेतातून लवकर घरी आलेल्या बायांनी धारा काढल्या होत्या. दुधाचे तांबे किटल्या घेऊन ते डेअरीच्या रस्त्याला लागल्या होत्या. दिवसभर शाळेत बसून कंटाळलेली पोरं चौकात खेळत होती. कामधंदा सोडून चकाट्या फिटत फिरणारी टवाळखोर मंडळी चौकातील पारावर जमू लागली होती. चौकातल्या गजाच्या पानपट्टीवर शौकीनांची गर्दी होत होती. दिवसभराच्या कष्टातून मिळालेल्या थोड्याफार पैशातून किरकोळ बाजार घेण्यासाठी काहींनी मधुतेलेच्या दुकानाचा रस्ता पकडला होता. पांढरे कपडे घालून थाटात उभारलेली राजकीय धेंड उगीच कशाचा तरी शोध घेत होती. अशा वेळी बाबजी चौकात आला आणि आलं बघ, हान त्याला, धर त्याला, अशा आरोळ्या ठोकत चारी बाजूनी त्याला चौगाने घेरला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बाबजीला कुऱ्हाड काढता आली नाही. पाठीमागून रापकन काठीचा रप्पाटा बसताच बाबजी ओरडतच खाली कोसळला. त्याच्या खांद्याची कुऱ्हाड बाजूला पडली. त्याच्या शरीरावर काठ्यांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. आरडाओरडा, गोंधळ आणि पळापळ सुरू झाली. चौकातले सर्व लोक, बाया बापडे आजूबाजूच्या घराजवळ, देवळाच्या व्हरांड्यात, चावडीच्या पारावर गोळा झाली. भर चौकात मारामारी सुरू झाली. चौघांच्या तडाख्यातून बाबजी पुऱ्या ताकदीने सुटला आणि त्यांच्यापैकीच एकाच्या हातातील काठी हिसकावून ती गरागरात फिरवू लागला. तसे चौघे मागे सरकले. त्यातील एकाने देवळात लपवलेली कुऱ्हाड आणली आणि बाबजीवर जब्बर वार केला. तसा बाबजी खाली कोसळला. त्याने बाबजीचे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे घाव घातले. बाबजी जोर जोरात किंचाळू लागला. यानंतर मारेकरी पळून गेले. तशा अवस्थेत बाबजी उठला. आजपर्यंत तालमीत खेळून, व्यायाम करून आणि घरचे दूध पिऊन कमावलेले शरीर आणि ताकद आज त्याला कामी आली होती. कुणाच्याही मत्तीशिवाय उठून कुऱ्हाड व पाईप घेऊन तो धडपडत घरापर्यंत पोहोचला होता. आणि आता त्याला त्याची बहीण लाडी घरात घेत नव्हती, ढकलून बाहेर घालवत होती. त्यानं तोडक्या मोडक्या शब्दात लाडीला हे सांगितलं. तसं तिनं त्याला घरात घेतला. त्याचे रक्तानं भिजलेले कपडे काढले. ओल्या टॉवेलनी त्याचं अंग पुसलं. जखमेवर हळद पूड घातली. कापडाच्या पट्ट्या काढून जखमा बांधल्या. त्याची कुऱ्हाड त्याच्या हातात देऊन म्हणाली, घे ही कुऱ्हाड आणि पड बाहेर. जाऊन त्यांना सपवून ये. त्यासनी बिन मारता आलास
तर मी सपवीन तुला. मारून यायचं नाहीतर मरून जायचं, ह्यातच घराण्याची आबरू आहे. तिनं बापजीला बाहेर ढकलला. बापजी चौकाच्या रस्त्याला लागला. लाडी, बापू पाटलांची लाडकी लेक, लहानपणीच आईच्या मृत्यूनं मायेला पारखी झालेली, 4 भावामध्ये एकुलती लाडकी बहीण. गणा व राणा तिच्यापेक्षा मोठे, तर बापजी व दाजी तिच्यापेक्षा धाकटे. यामध्ये बापजी तिचा लाडका भाऊ. छोट्या दाजीच्या जन्मानंतर 2 वर्षातच आई वारली आणि लाडीवर घरच्या बाईची जबाबदारी पडली. घरात कोणीही दुसरी बाई नसल्याने घरातील सर्व कामे तिला एकटीलाच करावी लागत. बापू पाटलांना 3 भाऊ. ऐन तारुण्यात तिन्ही भाऊ वेगळे झाले आणि तेव्हापासून त्यांच्यात भाऊबंदकीचा वाद सुरू झाला. घराच्या वाटणीवरून, शेताच्या बांधावरून, समाजातील वर्चस्वासाठी वाद सुरू झाले. त्यांची 1-2 पोरे हाताखाली आली तसा वाद आणखीनच चिघळला. मारामारी झाली नाही असा आठवडा जायचा नाही. घराण्यातल्या प्रत्येकाच्या हाती कुऱ्हाड किंवा कोयता हमखास असायचा. शेतात काम करतानाही हत्यारे बाळगूनच असायचे. त्यांच्या बोलण्यात तोडतो, सपिवतो, कच घालतो, हाणतो अशा शब्दांचा भरणा असायचा. आवाजात जरब, घमेंड, धमकी भरलेली असायची. वागण्यात रांगडेपणा असायचा. याच वातावरणात लाडी लहानाची मोठी झाली. अत्यंत देखणी, गोंडस, 4 मुलांमध्ये एकुलती मुलगी, त्यामुळे सर्वांची लाडकी. भावाप्रमाणेच ती सुद्धा बांधेसूद, मजबूत, आखीव रेखीव शरीराची. नाकी डोळी कुणाच्याही मनात भरावी असं देखणं रूप. नेहमी हिरवी साडी चापून चोपून नेसायची. घराण्याचा शिक्षणाशी काडीमात्र संबंध नाही. साहजिकच लाडीनं शाळेत जाण्याचा प्रश्नच आला नाही. अशातच आईच्या जाण्यानं घरच्या कामात गुरफटली. दिवसामागून दिवस जात होते. लाडी अशा वातावरणाला सरावली होती. मात्र शेजापाजारच्या आयाबाया चर्चा करत होत्या. काय ग पारे, ही अवदसा सकाळच्या पारी का कोकालतीया? अव दिवाण साहेब, हे काय वेगळं आहे वय? ह्या बयेला भांडणा बिगार कावा काय सुचते का? उठल्या बसणं आरडा वरडा सुरूच बघा. अग पण ही भंजाळींच्या घरात जाईल त्यांचं काय होईल ते बघ. त्यांच्या बाप्या माणसाने गळपास लावून घ्यावा लागेल बघ. काय दिवाण साहेब, तुम्ही बी डोसकं फिरल्यावानी बोलतायसा. ह्यात वाडा संग कोण लगीन करील हो? हिच्या भावांचं कोयत कुराडी बघून पाहुणं कांद फवट टाकून पळून जातील. एवढ्यात मंडपेच्या हौसा त्यात सामील झाली. अक्कासाहेब, काय करील वो पोर? बिन आईची लेख आहे ती, बघतायसा नव. घरात ही आडदांड माणसं, दयामाही नाही त्यासनी. बाईच्या जातीला शिकवायला कोण आहे हो घरात? तिच्या मोहर हे राखूसच की हो. पारू आणि लक्ष्मीला हौसाच्या बोलण्यानं पाजर फुटला. होय गा हौसे, ते बी बराबर बोलतीस तू. कवा कुणाच्या हळदी कुकवाला, वट्टी नारळाला नाही बघवार. कुणी शिकवायचं ग हे समद? आई, मावशी कोणतरी पाहिजे की ग. अव दिवाण साहेब, ते सोडा. हिच्या भावजा कशा नांदायच्या ह्या घरात त्याचा विचार करा. अव हिला बाईच्या जातीची मोड नाही. लय मुरदाड बाई, दगडावानी काळीच तिचं. लाज का फास? इब्राट बाई कुठली? पुरुष मंडळी ही तिच्यावर टीका टिप्पणी करायची. किटली घेऊन दूध घालायला डेअरीत चाललेल्या लाडीला बघून डेलजाचा इट्टल रोंग्याच्या नायकूला म्हणाला, नायक्या, ही बाय लय वाण. अरे एकदा म्हशी घेऊन तळ्यावर आली पाणी पाजाय. हिची मस धडाकली जामदारच्या किसनाला, तर म्हणती कशी, एक किसन्या, डोळं फुटलं का तुझं? माझ्या म्हशीला धडाकतोस? दगड घालू का डोसक्यात तुझ्या? यावर नायकू म्हणाला, अरे मध्याच्या दुकानात आली परवा, चहा पूड न्यायला रे. म्हणली, ए मध्या,
काय तोंड्या, चहा पुढे दे चटकन. वर तोंड करून काय बघतेस? अरे, हिच्या धमकीनं माझ्या भांबावलं. हातातल्या 4 किलो साखरेचा डबा खाली पडला. साखर इसकटली ना सगळी दुकानात. परिस्थितीनं लाडी कणखर, कठोर, पाषाण हृदयी बनली होती. तिच्यातील स्त्री सुलभ, नाजूक, कोमल भावना दबली होती. पुरुषी अहंकार तिच्यात रुजला होता. दया आणि कारुण्याऐवजी अहंकार आणि राकटपणा तिच्यात फोफावला होता. याचीच परिणिती म्हणून आज ती आपल्या लाडक्या जखमी भावाला वाचवण्याऐवजी त्याला पुन्हा पुन्हा सांगत होती, मारून तरी यायचं, नाहीतर मरून तरी जायचं. धन्यवाद.